जय श्री कृष्ण। कुणिकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला विड्यांच्या पानांपासून लाडू हा पदार्थ शेअर करणार आहे। दिसायलाही खूप सुंदर असे दिसतंय। कलर वगैरे बघा त्या पानांचा आणि लाडूंचा एकदम सुंदर असे दिसतंय। आणि ह्याच्यामध्ये मी नॅचरल जो कलर आहे तोच ठेवला आहे, मी कुठलाही ग्रीन कलर त्यात वापरलेला नाही आहे। चला तर मग कुणिकास किचनमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करते। इथे मी विड्यांची पानं घेतलेली आहे आणि ही विड्यांची पानं घरच्या वेलाची आहेत। ती मी तोडली, स्वच्छ धुतलेली आहेत। आणि इथे मी खोबरा किस घेतला आहे, खजूर घेतलेला आहे, मनुका आहे आणि बदाम आहे, काजू आहे आणि विड्यांची खूप सारी पानं आहेत। खूप ताजी आणि फ्रेश अशी ही पानं आहे। वेलाची तोडली आणि स्वच्छ धुवून घेतलीत मी। इथे मी सर्व पानं कट करते। त्याची देठं काढायची आहेत। देठं काढल्यानंतर सीझरनी कट करायची। सीझरनी एकदम सोपं जातं। सीझरनी अगदी सोपं जातं पटापट कट करायला, म्हणून मी हे सीझरनीच कट करते। इथे पानं, सर्व पानांची देठं काढायची आणि ती पानं अशी कट करायची। मी एक सांगू का, मी इथे सीझरनी पानं कट करत होती विड्यांची, पण ते कट करतानाच एवढा त्या पानांचा घमघमाट असा सुगंध झालेला होता ना, सर्वीकडे दरवळत होता तो। असं पान घ्यायचं आणि त्या पानाचं देठ काढायचं आणि ती पान गोल असं गोल करायचं आणि कट करून टाकायचे। एका वेळेला 2-2, 3-3 घेतले तरीही चालतात। मी आता इथे सर्व पानं कट करून घेणार आहे। इथे मी तूप टाकलेलं आहे 1 स्पून आणि आता त्यामध्ये मी काजू टाकणार आहे। ही थोडीशी मी भाजून घेणार आहे तुपामध्ये। त्याने काय होतं, क्रंची असे होतात ते आणि त्याची टेस्ट छान लागते। कच्च्यांपेक्षा कधीही भाजून टाकलेली चांगली तुपामध्ये, त्याची एक वेगळ्या पद्धतीची टेस्ट लागत असते। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये बदाम टाकणार आहे आणि हे मी या तुपामध्ये परतवून घेणार आहे। आता मी हे परतवलेले काजू आणि बदाम आहेत ते काढून घेते। आणि हे गार झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकून आबडधोबड, म्हणजे जास्त बारीक वगैरे बारीक नाही करायचे, मीडियम असे करायचे, त्याची पावडर करायची नाही आपल्याला। अशा पद्धतीने मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत, बघू शकता। आता त्याच भांड्यामध्ये मी विड्याची पानं आहेत कट केलेली ती टाकते आणि ती मी बारीक करून घेणार आहे। इथे मी विड्याची पानं बारीक केलेली आहे बघा। इथे मी अर्धा टेबलस्पून तूप घेतले आहे आणि त्यामध्ये वाटलेली विड्याची पानं आहे ती मी या कढईमध्ये टाकणार आहे। तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे। जास्त फ्राय करणार नाही आहे, अगदी थोडीशी फ्राय करणार आहे। इथे मी व्यवस्थित त्याला परतवते आणि त्यामध्ये थोडंसं पुन्हा अर्धा टेबलस्पून असं मी तूप टाकणार आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी खोबरा किस टाकणार आहे।
यामध्ये मी 2 चमचे दूध पावडर टाकलेली आहे आणि ती छान मिक्स करते आहे। त्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून आहे, हा दुसरा टेबलस्पून आहे, मी सत्तूचं पीठ घेतलेलं आहे, ते पण मी मिक्स करते आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये खजूर टाकते। 1 बाउलमध्ये पूर्ण खजूर होता, त्यातला अर्धा मी यात टाकला आणि अर्धा तसा ठेवला आहे साईडला, कारण तो मला काजूमध्ये टाकायचा आहे। छान असं परतवून घेतलं आणि मी ते आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे, गार व्हायला ठेवते आहे। त्यानंतर मग मी मळून घेणार आहे ते। इथे गार झालं हे आणि मी छान असं मळते, कारण की त्याच्यामध्ये खजूर होत्या, त्या खजूर पण त्या मिक्स झाल्या पाहिजे, म्हणून मी हाताने छान असं मिक्स करते। इथे मी तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता ह्या खजूर आहे अर्ध्या ठेवलेल्या होत्या साईडला, त्या टाकलेल्या आहेत। त्यामध्ये मी काजू आणि बदाम जे मिक्सरमधनं मी बारीक केले आहे ना, तुकडे तुकडे केले, ते याच्यामध्ये टाकते। जास्त बारीक पावडर केलेली नाही मी। आता ते मिक्स झालेलं मी एका परातीमध्ये काढणार आहे आणि त्यामध्ये मनुका टाकते आहे। छान असं मिक्स करणार आहे। ज्या खजूर आहे ते आणि हे सर्व एकत्र छान असं झालं पाहिजे, अशा पद्धतीने मी ते सर्व मळून घेणार आहे। आता मी इथे लाडू वळायला घेते आहे। लाडू करताना जे पानाचं आपण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये ती आपण जसं पुरण आणि मोदकाचं सारण भरतो त्या पद्धतीने मी इथे विड्याच्या पानाचं जे आहे ते हे केलं आहे आणि मध्ये स्टफिंगला मी बदाम आणि काजूचं हे मिक्स केलेलं त्यामध्ये स्टफ करते आहे। एकदम व्यवस्थित असं भरायचा आणि असं छान असा लाडू वळून घ्यायचा आणि त्यानंतर जो साईडला मी खोबरा किस ठेवला आहे त्याच्यावरनं तो फिरवायचा। अगदी सुंदर असं त्याला कोटिंग एक दिसतं खोबऱ्याच्या किसाचं। अशा पद्धतीने मी इथे सर्व लाडू बनवून घेणार आहे। बघू शकता इथे मी कसं केलेलं आहे। त्यानंतर मी स्टफिंगमध्ये बदाम आणि काजूचं जे सारण केलं आहे ते मी त्यामध्ये भरते आहे अगदी व्यवस्थित। सुरुवातीला फक्त जेव्हा आपण स्टफिंग भरतो त्यावेळेला आपल्याला काळजीपूर्वक करायला लागतं, कारण की त्याचं जे पानांचं जे केलेलं आहे त्याचं ते एक छान असा लाडू तयार व्हायला हवा, त्यातनं सारण बाहेर पडायला नको, म्हणून ते काळजीपूर्वक सुरुवातीला करायचं। त्यानंतर एकदा जेव्हा लाडू बनून जातो त्यावेळेला लाडू वळवून घ्यायचा, तुटत पण नाही आणि सारण बाहेर पण येत नाही। मी असे सर्व लाडू करणार आहे। त्यानंतर खोबऱ्याच्या किसामध्ये वरनं त्याला कोटिंग अशी त्याला करून घेणार आहे। इथे सर्व लाडू मी बनवून घेतलेले आहेत। दिसायलाही सुंदर दिसतं आणि खोबऱ्याच्या खिसामध्ये मी त्याला एक कोटिंग तयार केलेली आहे। कलर सुद्धा मी इथे कुठलाही वापरलेला नाही आहे। इथे खायच्या वेड्यापासनं मी लाडू बनवलेले आहेत। बघू शकता कलर किती सुंदर दिसतोय। मी इथे कुठलाही फूड कलर वापरलेला नाही, जो नॅचरल कलर आहे विड्यांच्या पानाचा तोच तसाच ठेवला आहे मी। नाहीतर मी इथे जर फूड कलर वापरला असता तर आणखीन ते
कलर ग्रीन असा छान दिसला असता, पण मी इथे फूड कलर वापरलेला नाही आहे. अगदी लाडू बनवताना नागलीच्या पानांचा जो सुगंध होता तो अक्षरशः दरवळत होता. अशा पद्धतीने मी इथे सर्व लाडू बनवले, तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे. आणि तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, ज्या लोकांनी अजूनपर्यंत कुणिकास किचनला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब करावं, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी माझ्या रेसिपी लाईक कराव्यात.